नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरती, डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती, शिपाई हमाल या पदासाठीची जी आहे परीक्षा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. या पदाचा जो कट ऑफ कशा पद्धतीने असू शकतो, शेवटची आन्सर की आहे, फायनल आन्सर की, दुसरी आन्सर की ती लवकरच जाहीर होणार आहे. त्याबरोबर जो कट ऑफ कशा पद्धतीने असू शकतो, किती मार्क्स म्हणजे सिलेक्शनसाठी आवश्यक आहेत याबद्दल किंवा पुढच्या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी किती आवश्यक आहेत मार्क्स, त्याचबरोबर टायपिंग टेस्ट जी आहे ती स्किल टेस्टची प्रॅक्टिस करावी का नाही असा प्रश्न सगळ्या जे अर्ज केलेले उमेदवार आहेत त्यांना आहे. तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात कट ऑफ कशा पद्धतीने असू शकते. त्या अगोदर पाहूयात जे परीक्षेची प्रोसेस आहे ती कुठपर्यंत आलेली आहे. तर यानुसार पाहू शकता जे परीक्षेची प्रोसेस जी आहे या अगोदर 2 मार्च ते 4 मार्च 2024 दरम्यान जी ऑनलाईन जी उत्तर तालिका आन्सर की जाहीर करण्यात आलेली होती. या जाहिरातीचे जे ऑब्जेक्शन फॉर्म आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले होते 4 मार्च 2024पर्यंत. याच्यावर ऑब्जेक्शन जे आहे म्हणजे ज्या उमेदवारांना त्यांच्या आन्सर कीमध्ये काही चुकीचे उत्तरं असल्यास म्हणजे चुकीचं वाटा असल्यास त्यांना ऑब्जेक्शनसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती. आता यानंतरच्या प्रोसेसमध्ये जी सेकंड आन्सर की आहे ती लवकरच जारी करण्यात येईल आणि सेकंड आन्सर की नंतरनं जे उमेदवार पुढच्या स्किल टेस्टसाठी किंवा पुढची जी चापल्यता चाचणी आहे यासाठी पात्र असेल त्यांची जी यादी आहे ती जाहीर केली जाईल. तर याच्यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये चेक करताना याच्यामध्ये यादीनुसार चेक करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात पुढची जी कशा पद्धतीची प्रोसेस असेल, परीक्षा स्वरूप, त्याचबरोबर कट ऑफ कशा पद्धतीने असणार आहे. तर यानुसार पाहू शकता जिल्हा न्यायालय भरती 2024साठी शिपाई आणि हमाल भरती परीक्षा स्वरूप कशा पद्धतीने होते पहिल्यांदा पाहूयात. त्यानुसार पाहू शकता जिल्हा न्यायालय भरती यामध्ये शिपाई हमाल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षेचे स्वरूप हे लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीवर आधारित होते. आता यामध्ये शिपाई हमाल या पदासाठी तुम्हाला परीक्षा जी आहे ही 50 गुणांची असेल. 50 गुणांमध्ये विभाजन आहे. पुन्हा याच्यामध्ये एकूण 50 गुणांचा पेपर, त्याच्यामध्ये पेपर 30 मार्क्सचा, एकूण 50 गुण, पेपर जो आहे 30 गुणांचा असतो. यामध्ये पाहू शकता जी 10 गुणांची आहे स्वच्छता आणि चापल्यता चाचणी असते ती नंतरने घेण्यात येते. पेपर झाल्याच्या नंतर जी पुढच्या प्रोसेसमध्ये सिलेक्शनसाठी जी असते यादी जी जाहीर केली जाईल त्या यादीमधल्या उमेदवारांनाच स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलवण्यात येईल. यामध्ये पाहू शकता मुलाखत जी आहे 10 मार्क्सची म्हणजे क्लासिफिकेशन पाहू शकता वर्गीकरण एकूण गुणांचं 50 गुण एकूण आहेत. 30 मार्क्सचा पेपर आहे, 10 मार्क्स स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी आहेत, त्याचबरोबर 10 मार्क्स मुलाखतीसाठी आहेत. आणि मुलाखतीसाठीचं प्रमाण जे आहे एकाच 3 प्रमाण म्हणजेच एका जागेसाठी 3 उमेदवारांची मुलाखत घेण्यात येते. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा आहेत त्यानुसार तुम्ही पाहू शकता एकूण किती उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. यानंतर पाहू शकता जिल्हा न्यायालय भरती 2024 कट ऑफ गुणांवर परिणाम करणारे घटक म्हणजे कशा पद्धतीने कोणत्या घटकांवर आधारित जी कट ऑफ आहे ती कमी जास्त होऊ शकते. यानुसार पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल कट ऑफवर परिणाम करणारे काही घटक आहेत ज्यांचा खाली तपशीलवार उल्लेख आपण चेक करूयात. पहिल्यांदा पाहू शकता एकूण अर्जदारांची संख्या म्हणजे एकूण किती अर्ज आले आहेत. जिल्हा न्यायालय शिपाई हमाल पदासाठी अर्ज करणाऱ्या एकूण अर्जदारांची संख्या जर कमी असल्यास तर कट ऑफ आपोआप जो आहे तो कमी होईल. त्याचबरोबर संख्या जर जास्त असेल अर्जदारांची तर कट ऑफ जो आहे तो वाढू शकतो, जास्त होईल. त्याचबरोबर एकूण रिक्त जागांची संख्या जिल्हा न्यायालय शिपाई हमाल कट ऑफ गुण देखील रिक्त पदांच्या संख्येवर अवलंबून असतील जे अप्रत्यक्षपणे कट ऑफ गुणांच्या प्रमाणात आहेत. त्यानंतर पेपरची काठिण्य पातळी पाहूयात. जर जिल्हा न्यायालय शिपाई हमाल पेपरची जर काठिण्य पातळी जास्त असेल तर कट ऑफ गुण कमी आणि उलट असतील. त्याचबरोबर चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलवले जाईल. यामध्ये पाहू शकता एकाच 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणांइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी बोलवले जाईल. चाळणी परीक्षेमध्ये एकाच 7 हे गुणोत्तर घेतलं जाईल. त्यानुसार जी आहे यादी जी आहे लिस्ट जी आहे ती जाहीर केली जाईल आणि कट ऑफसुद्धा त्यावर आधारित असणार आहे. तर यानंतर जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये
किमान गुण मिळवतील त्यांना पुढची प्रोसेस म्हणजे मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि मुलाखतीसाठी 1:3 हे प्रमाण असणार आहे. यानंतर पाहू शकता प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. म्हणजे प्रत्येक जी परीक्षा झाल्यानंतर चापल्यता चाचणी झाल्यानंतर सुद्धा जी यादी आहे पात्र उमेदवारांची पुढच्या प्रोसेससाठी ती जाहीर केली जाईल. यामध्ये पुढे पाहूयात चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. म्हणजे 1:3 हे गुणोत्तर असणार आहे. मुलाखतीसाठी राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणांइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. म्हणजे चाळणी परीक्षेमध्ये जे गुणोत्तर आहे 1:7 असणार आहे आणि मुलाखतीसाठी 1:3 म्हणजे एका पदासाठी 7 उमेदवार जे आहेत हे चापल्यता चाचणीसाठी जे आहेत ते बोलवले जातील आणि एका पदासाठी 3 उमेदवार हे मुलाखतीसाठी बोलवले जातील. त्यानंतर पुढे पाहूयात जिल्हा न्यायालय भरती कट ऑफ गुण 2023 साठीचा पात्रता निकष कसा आहे. तर यानंतर पाहू शकता लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमालच्या पदानुसार चाळणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना त्यामध्ये 5% गुणांची सूट दिली जाईल. महत्त्वाचं आहे पात्रता निकषासाठी जे प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गानुसार असणार आहेत किती गुणांची सूट असणार आहे आणि किती गुण प्रवर्गासाठी महत्त्वाचे असणार आहेत. यानुसार तुम्ही पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यानुसार भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती होत्या याबद्दलची माहिती देण्यात आलेली होती आणि या एकूण रिक्त जागांनुसारच जो कट ऑफ आहे फायनल कट ऑफ तो प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा असणार आहे. यामध्ये पाहू शकता अहमदनगरसाठी शिपाई अंमलसाठी 80 जागा होत्या, अकोलासाठी 44, अमरावतीसाठी 53, छत्रपती संभाजीनगर 52, बीडसाठी एकूण 44, त्याचबरोबर भंडारासाठी एकूण 20 होत्या, बुलढाणा 54, चंद्रपूर 44, धुळेसाठी 17, गडचिरोली 10, गोंदियासाठी 14, जळगावसाठी 43, जालनासाठी 14, कोल्हापूर 46, लातूर 40, नागपूर 45, नांदेडसाठी 31 आहेत, नंदुरबारसाठी 46, नाशिकसाठी 76, धाराशिवसाठी 32, परभणीसाठी 60, पुणेसाठी 108, त्याच्यानंतर रायगडसाठी 68, रत्नागिरीसाठी 25. म्हणजे जिथं कमी जागा आहेत तिथं सगळ्यात कमी कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. सांगलीसाठी 15, सातारासाठी 35, सिंधुदुर्गसाठी 26, सोलापूर 25, ठाणे 105, वर्धासाठी सगळ्यात कमी लागू शकतो 9 जागा, वाशिमसाठी 23, यवतमाळसाठी 33, अशा 126 जागा ज्या आहेत एकूण ह्या शिपाई आणि हमालसाठी 286 जागा ज्या आहेत ह्या इथे पाहू शकता लिपिक पदासाठी ज्या होत्या. तर यानुसार इथे पाहू शकता पुढे याच्यामध्ये लघुवाद न्यायालय मुंबईसाठी 15 जागा होत्या, त्याच्यानंतर 89 आणि 75 अशा पद्धतीने आहेत. या एकूण जागा याच्यामध्ये चेक केले जाऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्यानुसार ह्या देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर कशा पद्धतीने असणार आहे कट ऑफ महत्त्वाची माहिती. आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा पॉईंट डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती शिपाई आणि हमाल एक्सेप्टेडची कट ऑफ आहे, म्हणजे अंदाजित कट ऑफ किती असू शकते. तर कट ऑफ जो आहे हा तुमच्या जिल्ह्यानुसार वेगवेगळा लागेल. मग अशी सांगितल्याप्रमाणे किती जागा आहेत त्यावर आधारित जो कट ऑफ आहे तो कमी जास्त होऊ शकतो. आता काही ठिकाणी कमी असेल, काही ठिकाणी जास्त असेल, ते चेंजेस होऊ शकतात. त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमध्ये गुण कमी जास्त होऊ शकतात. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये इथे पाहू शकता नॉर्मलायझेशन मेथड जी आहे ती घेतली जाणार आहे, कारण परीक्षार्थी संख्या विचारात घेऊन स्क्रीनिंग चाचणीची आहे एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये झालेली आहे. त्यामुळे इथे नॉर्मलायझेशन पद्धत होणार आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशनमध्ये जे पहिल्या आन्सर कीमध्ये जे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात आणि त्यानुसार जी TCS आयोगाने परीक्षा घेतलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पाहू शकता जनरलचा जो कट ऑफ आहे
तो कितीपर्यंत जाऊ शकतो? 15 ते 20पर्यंत. एन टीसाठी 13 ते 18, OBCसाठी 13 ते 17, त्याच्यानंतर SCसाठी 11 ते 17 आणि STसाठी सुद्धा 11 ते 17. अशा पद्धतीने जो कट ऑफ आहे तो कमी जास्त वरखाली होऊ शकतो. यानुसार जे कट ऑफ आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट भरतीसाठीचा तो जाहीर केला जाईल लवकरच. याच्याबद्दलची माहिती जी आहे पुढची प्रोसेससाठीची ती सुद्धा तुम्हाला लवकरच कळवली जाईल. याच्यानुसार जो कट ऑफ आहे तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला किती मार्क्स पडलेत आणि त्यानुसार तुमची पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे टायपिंग टेस्ट किंवा स्वच्छता सापल्यता चाचणी जी आहे यासाठीची तुम्ही तयारी करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.